मागच्या क्लासला बघा काय बघितलं होतं आपण की ॲप्लिकेशन जेव्हा दिलं जातं ॲप्लिकेशन फॉर रिफंडचं, तर ॲक्नॉलेजमेंट तेव्हाच मिळते ज्यावेळेस प्रॉपर सबमिशन केलं जातं. जर प्रॉपर सबमिशन नाही केलं तर डिफिशियन्सी मेमो दिला जातो RFD 03 आणि त्याला ॲप्लिकेशन करायला सांगितलं जातं की परत तुम्ही पुन्हा ॲप्लिकेशन करा आणि मग पुन्हा ॲप्लिकेशन केलं प्रॉपर वेने केलं का मग त्याला ॲक्नॉलेजमेंट मिळते. त्याच्यानंतर जर 0 डेट सप्लायचा रिफंड असेल तर 90% रिफंड हा इमिजिएट 7 दिवसामध्ये मिळतो. पेमेंट जे आहे ते PMMSकडे पाठवलं जातं आणि पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टमकडनं पेमेंट केलं जातं. सँक्शन जे आहे हे डिपार्टमेंट करेल आणि पेमेंट ॲक्च्युली गव्हर्नमेंटचं हे जो सिस्टम आहे या सिस्टम थ्रू केला जातो. आता हा जर का पेमेंट कुठलं करायचं असताना जर दुसऱ्या कुठल्या लॉमध्ये काही देणं गव्हर्नमेंटला शिल्लक असेल एखाद्या टॅक्सपेअरचं तर मग तो रिफंड जो तो विथहोल्ड केला जातो, तो रोखून ठेवला जातो आणि मग दुसरं लायबिलिटीमध्ये ॲडजस्ट करून जी बाकी अमाऊंट असेल ती दिली जाते. आता याच्यामध्ये जर रिफंड हा रिजेक्ट करायचा असेल तर नोटीस पाठवली जाते, नोटीस फॉर रिजेक्शन ऑफ ॲप्लिकेशन फॉर रिफंड. मग त्याला रिप्लाय घेतला जातो टॅक्सपेअरकडनं आणि त्यानंतरच त्या रिप्लायप्रमाणे तो रिजेक्ट करायचा का ॲप्रूव्ह करायचं ठरतं. RFD 10 आहे, याच्यामध्ये UINसाठी रिफंडची प्रोसिजर आहे आणि LUT आपण बघतो की जेव्हा 0 डेट सप्लाय केला जातो तर विदाऊट पेमेंट ऑफ टॅक्स सप्लाय तेव्हा होतो ज्यावेळेस हे ॲप्लिकेशन केलं जातं. असे याच्यामध्ये 11 हे फॉर्म आहे. आणखीन एक यामध्ये असं आहे की हा एक फॉर्म आहे RFD 01W ॲप्लिकेशन फॉर विड्रॉवल ऑफ रिफंड ॲप्लिकेशन. विड्रॉ पण करायचं ॲप्लिकेशन. आता 54 हा जो सेक्शन आहे याच्यामध्ये एक्सप्लेनेशन दिलं आहे फॉर द पर्पज ऑफ सेक्शन 54 रिफंड इन्क्लूड्स रिफंड ऑफ टॅक्स पेड ऑन 0 डेट सप्लाईज ऑफ गुड सर्विसेस और बोथ ऑन इनपुट सर्विसेस यूज इन मेकिंग सच 0 डेट सप्लाय. हा रिफंड कसला आहे? रिफंड ऑफ टॅक्स पेड कधी ऑन 0 डेट सप्लाईज ऑफ गुड सर्विसेस और बोथ और ऑन इनपुट सर्विसेस यूज इन मेकिंग सच 0 डेट. म्हणजे आउटवर्ड सप्लाय करण्याकरता जो इनवर्ड सप्लाय घेतला म्हणजे त्याचा ITC असेल त्याचा रिफंड ऑफ टॅक्स ऑन द सप्लाय ऑफ गुड्स रिगार्डेड ॲज डीम एक्सपोर्ट और रिफंड ऑफ अनयुटिलाइज इनपुट टॅक्स क्रेडिट ॲज प्रोव्हाइडेड 54.3 मध्ये हे दिलं आहे की रजिस्टर्ड पर्सन मे क्लेम रिफंड ऑफ एनी अनयुटिलाइज इनपुट टॅक्स क्रेडिट ॲट द एंड ऑफ एनी टॅक्स पिरियड. Provided that no refund of unutilized input tax credit shall be allowed in cases other than. आता याच्यामध्ये सगळ्यांना सरसकट ITC रिफंड मिळत नाही. ITC रिफंड कोणाला मिळतो तर एक 0 डेट सप्लाईज मेड विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स. आता याच्यामध्ये रिफंड कुठला कसला मिळत असेल जर विदाउट 0 डेट सप्लाय केला विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स केला. विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स 0 रेटेड सप्लाय केव्हा करता येतो ज्यावेळेस LUT किंवा बॉन्ड असेल म्हणजे आउटपुट टॅक्स भरायचा नाही आहे. मग इथे काय होईल ITC जो आहे याच्याच रिफंड येईल. 0 डेट सप्लाईज मेड विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स. दुसरं where the credit has accumulated on account of rate of tax on inputs
इनपुटचा हायर आहे, म्हणजे इनपुट जे आहे हे 18%, 28%, दॅन रेट ऑफ आउटपुटचा प्राईस आणि आउटपुटचा 5%. जर आउटपुट 5% असेल आणि इनपुट जर 12, 18, 28 असं असेल तर इथे काय होईल, कलेक्ट करून 5% टॅक्स भरायचा आहे. पण जेव्हा परचेस करतो, ABC परचेस करतो, याच्यावर टॅक्स 12, 18, 28 आहे. आणि जेव्हा मी M प्रोड्यूस करून M विकतो तर याच्यावरती 5% टॅक्स कलेक्ट करायचा आहे. त्यावेळेस काय होईल, ITC ॲक्युम्युलेट होईल, हे साठवलं जाईल ITC. म्हणजे कॅशमध्ये पेमेंट करणारच ना टॅक्स पेअर, ITC मधनं त्याचं टॅक्सचं आउटपुट टॅक्सचं पेमेंट होईल आणि तरीसुद्धा तिथे काय ITC जमा राहील, त्याचा रिफंड घेता येईल. या दोनच केसमध्ये ITC रिफंड मिळेल. अदरवाईज काय म्हटलं आहे, प्रोव्हाइडेड दॅट नो रिफंड ऑफ अनयुटिलाइज इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अलाउड इन केस अदर दॅन. या दोन केसमध्ये मेल बाकीचं मिळणार नाही. तसंच आणखीन कोणाला मिळणार नाही, प्रोव्हाइडेड फर्दर दॅट नो रिफंड ऑफ अनयुटिलाइज इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अलाउड इन केसेस वेअर द गुड्स एक्सपोर्टेड आउट ऑफ इंडिया आर सब्जेक्ट टू एक्सपोर्ट ड्युटी. असे काही गुड्स आहेत त्याच्यावरती एक्सपोर्ट ड्युटी लावली जाते. एक्सपोर्ट ड्युटी केव्हा लावली जाते, की जे गुड्स एक्सपोर्ट होत आहेत त्याच्यावरती काही रिस्ट्रिक्शन आलं पाहिजे, मर्यादा आली पाहिजे. आता जसं आपल्याकडे आपल्या गरजे एवढे जे आपण कांदे एक्सपोर्ट करायला गव्हर्नमेंट देत नव्हतं, तर जेवढं आपल्याकडे पीक आलं आहे कांद्याचं ते आपल्या पुरतं पुरेसं नाही आहे. पण ज्यांनी ते पीक काढलं आहे त्यांना फायदा पाहिजे, ते कोणाला एक्सपोर्ट करायला द्या. मग त्यांना जर एक्सपोर्ट केलं तर मग इथल्याच गरजेकरता इम्पोर्ट करायला लागेल. म्हणजे ज्या वेळेस मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये जर आपल्याकडे जेवढी मागणी आहे त्याहून जास्त पुरवठा असेल तर गव्हर्नमेंट एक्सपोर्टला प्रमोशन देतं. आणि आपली जेवढी मागणी आहे त्यापेक्षा कमी जर आपल्याकडे पुरवठा असेल तर गव्हर्नमेंट एक्सपोर्ट ड्युटी लावतं त्या गुड्सवरती, जेणेकरून बाहेरना कमी ऑर्डर मिळतील, ती किंमत वाढते. एक्सपोर्ट ड्युटीमुळे किंमत वाढते वस्तूची, आणि किंमत वाढली तर मग इंटरनॅशनल मार्केटमध्ये त्याची मागणी कमी होते. जसा एक डिस्ट्रिक्ट केला की एक्सपोर्ट ड्युटी लावली जाईल, दुसरं ITC मिळणार नाही त्या गुड्सचं. दोन ठिकाणी काय आणलं जेव्हा ती मर्यादा आणि वस्तूची किंमत वाढली, ITC मिळेल, एक्सपोर्ट ड्युटी नाही, मॅन्युफॅक्चरला वस्तू स्वस्त पडतो. तसंच प्रोव्हाइडेड ऑल्सो डॅट, आता एक ड्रॉबॅक हा एक बेनिफिट असतो. ड्रॉबॅक इन रिलेशन टू एनी गुड्स मॅन्युफॅक्चर इन इंडिया अँड एक्सपोर्टेड मीन्स द रिबेट ऑफ ड्युटी टॅक्स ऑर सेस चार्जेबल ऑर एनी इम्पोर्ट inputs or any domestic inputs or input services used in the manufacture of such goods. जेव्हा गुड्स हे इम्पोर्ट केले जातील किंवा तिथे मॅन्युफॅक्चर केले जातील त्यावेळेस काय होईल, याच्यावरती रिबेट म्हणजे बेनिफिट दिला जातो. नो रिफंड ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अलाउड इफ द सप्लायर ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ अवेल्स द ड्रॉबॅक इन रिस्पेक्ट ऑफ सेंट्रल टॅक्स ऑर क्लेम्स रिफंड ऑफ द इंटिग्रेटेड टॅक्स पेड ऑन सच सप्लाय. एक्सपोर्ट ड्युटी आहे, ड्रॉबॅक घेतला आहे तर मग ITC रिफंड नाही मिळणार. ड्रॉबॅक म्हणजे बघा दिलं इकडे की ड्रॉबॅक इन रिलेशन टू एनी गुड्स मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया अँड एक्सपोर्टेड मीन्स काय, ड्रॉबॅक म्हणजे काय. ड्रॉबॅक इन रिलेशन टू एनी गुड्स मॅन्युफॅक्चर इन इंडिया अँड एक्सपोर्टेड काय करतं, ह्या विषयामध्ये गव्हर्नमेंट काय करतं, रिबेट ऑफ ड्युटी जर का इम्पोर्ट केला जात असेल, रिबेट ऑफ ड्युटी टॅक्स ऑर सेल्स चार्जेबल ऑन एनी इम्पोर्टेड इनपुट्स. जेव्हा इम्पोर्ट होईल ते मॅन्युफॅक्चरसाठी तेव्हा त्याच्यावरती कस्टममध्ये काय ड्युटी माफ केली जाते, त्याचा टॅक्स किंवा सेस माफ केलं जातं. तसंच आपण देशावरच परचेस केलं तर ऑन एनी डोमेस्टिक इनपुट और इनपुट सर्व्हिसेस यूज इन द मॅन्युफॅक्चर ऑफ सच गुड्स. लोकली काय परचेस केलं किंवा काय इम्पोर्ट केलं याच्यावरती काय टॅक्स किंवा सेस किंवा काय चार्ज असेल तर तो माफ केला जातो, त्याला ड्रॉबॅक म्हणतात. आलं लक्षात. आणखी इथे बघा काय म्हटलं आहे, वेअर द क्रेडिट हॅज ॲक्युमुलेटेड, याच्या पुढे अजून मी एक एक्सेप्शन नाही वाचलं, एक्सेप्ट सप्लाईज ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ
ॲज मे बी नोटिफाईड बाय द गव्हर्नमेंट ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल. म्हणजे काही गुड्स जे आहेत ते नोटिफाय केलेत की हे जे गुड्स कोण बनवत असेल तर त्यांना ITC रिफंड मिळणार. आलं लक्षात? Any person claiming refund of any tax paid, any tax and interest, if any, paid on such tax or any other amount paid by him, may make an application before the expiry of today. म्हणजे तो जो इव्हेंट घडला आहे तिथपासनं 2 वर्षामध्ये काय करायला पाहिजे. आता प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये ती डेट जी आहे रिलिव्हंट डेट ती वेगळी आहे. रिलिव्हंट डेट जी आहे ती वेगळी आहे. रिलिव्हंट डेट तुम्ही बघाल तर मग ह्या वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये रिलिव्हंट डेट काय तर काय काय केसेस आहेत. इन द केस ऑफ गुड्स एक्सपोर्टेड आउट ऑफ इंडिया वेअर रिफंड ऑफ टॅक्स पेड इज अवेलेबल इन रिस्पेक्ट ऑफ गुड्स themselves or as the case may be the inputs or input services used in such goods. गुड्स एक्सपोर्ट केले आउट ऑफ इंडिया, रिफंड ऑफ टॅक्स, जर आउटपुट टॅक्स पेड केला आहे तर त्याचा रिफंड मिळेल. किंवा मग LUT असेल तर इनपुट्स आणि इनपुट सर्व्हिसेस यूज इन गुड्स. रिलिव्हंट डेट काय त्या करता. गुड्स आर एक्सपोर्टेड बाय सी एअर, ती डेट ऑन विच द शिप ऑर द एअरक्राफ्ट इन विच सच गुड्स आर लोडेड लिव्स इंडिया. दुसरी केस गुड्स आर एक्सपोर्टेड बाय लँड, डेट ऑन विच सच गुड्स पास द फ्रंटियर. जी हद्द आहे भारताची ती त्यांनी ज्यावेळेस काय केली पास केली क्रॉस केली ती डेट. गुड्स आर एक्सपोर्टेड बाय पोस्ट, डेट ऑफ डिस्पॅच ऑफ गुड्स बाय द पोस्ट ऑफिस कन्सर्न टू अ प्लेस आउटसाइड इंडिया. त्या डेटपासून 2 वर्ष ही काय रिलेव्हंट डेट आहे. या केसेस दिल्या आहेत. दुसरी केस काय इन द केस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स रिगार्डेड ॲज डीम एक्सपोर्ट where a refund of tax paid is available in respect of the goods. आपण डीम एक्सपोर्ट लास्ट क्लासला बघितलं आठवत आहे. डीम एक्सपोर्ट आठवत आहे काय डीम एक्सपोर्ट. डीम एक्सपोर्ट मीन्स आता याच्यामध्ये सेक्शन 147 आहे. द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल नोटिफाय सर्टन सप्लाईज ऑफ गुड्स ॲज डीम एक्सपोर्ट. नोटिफाय करतील की ह्याला डीम एक्सपोर्ट म्हणू आम्ही नोटिफाय करू. मग त्यांनी नोटिफाय काय केलं सप्लाय ऑफ गुड्स बाय रजिस्टर्ड पर्सन अगेन्स्ट ॲडव्हान्स ऑथोरायझेशन. आता हे कुठे दिलं जाऊ शकतं. ॲडव्हान्स ऑथोरायझेशन चॅप्टर 4 ऑफ फॉरेन ट्रेड पॉलिसी फॉर इम्पोर्ट और डोमेस्टिक प्रोक्युरमेंट ऑफ इनपुट्स ऑन प्री इम्पोर्ट बेसिस और फिजिकल एक्सपोर्ट करण्याकरता परचेस करण्याकरता त्यांच्याकडे काय ॲडव्हान्स ऑथोरायझेशन आहे. तसंच एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड ऑथोरायझेशन चॅप्टर 5मध्ये फॉरेन ट्रेड पॉलिसीमध्ये इम्पोर्ट ऑफ कॅपिटल गुड्स फॉर फिजिकल एक्सपोर्ट. त्यानंतर एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट जे एक्सपोर्ट करणार आहेत लक्षात घ्या. यांना कोण सप्लाय करतो यांना सप्लाय करतो वेअर गुड्स सप्लाइड डू नॉट लिव्ह इंडिया अँड पेमेंट फॉर सच सप्लाईज आर रिसिव्ड आयदर इन इंडियन रुपीज और इन कन्व्हर्टेबल फॉरेन एक्सचेंज इफ सच गुड्स आर मॅन्युफॅक्चरिंग. मी मॅन्युफॅक्चरर आहे मी गुड्स बनवतो आणि मी त्यांना काय करतो सप्लाय करतो. मला पेमेंट कसं मिळेल आयदर मिळेल इंडियन रुपीजमध्ये किंवा कन्व्हर्टेबल फॉरेन एक्सचेंजमध्ये. गुड्स भारताबाहेर पाठवले जाणार नाही. गुड्स त्यांना सप्लाय केले जातील आणि त्यानंतर ते गुड्स वापरून ते काय करतील एक्सपोर्ट करतील. यांचा GST नंबर असेल त्या नंबरवरती मी सप्लाय करेन. मी तुम्हाला GST वनमध्ये दाखवलं होतं तिकडे एक टिक मार्क आहे डीम एक्सपोर्ट त्याला मी क्लिक करेन. म्हणजे मी सप्लाय केला अशा लोकांना की जे ते एक्सपोर्ट करणार ते वापरणार आहेत. माझं काम एवढंच आहे की GST 1 भरताना तिकडे
डीम एक्सपोर्ट एक टिक मार्क आहे, त्याला क्लिक करायचं. आठवत आहे ना? जेव्हा रिफंडसाठी ॲप्लिकेशन जाईल डिपार्टमेंटकडे, तेव्हा ह्या डीम एक्सपोर्टच्या केसमध्ये सप्लायर आणि रिसिपियंट रिफंड कोणी घेऊ शकतो. काय झालं? हां, सप्लाय ऑफ गोल्ड बाय बँक और पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग अगेन्स्ट अनऑथरायझेशन, त्यांना विकलं असेल. हां, चौथी केस ही आहे. तर ते पण डीम एक्सपोर्टच्या केसमध्ये येतं. हे 4 केसेस दिलेल्या आहेत. या 4 केस दिल्या आहेत. सप्लाय ऑफ गोल्ड बाय अ बँक, सप्लाय ऑफ गोल्ड बाय बँक और पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग स्पेसिफाईड इन नोटिफिकेशन नंबर, हे दिलेलं आहे अगेन्स्ट ॲडव्हान्स ऑथरायझेशन. आता ह्या 4 केसमध्ये ज्या वेळेस मी सप्लायर आहे, मी काय केलं, या डीम एक्सपोर्ट म्हणून सप्लाय केला, तर मला रिफंडसाठी ॲप्लिकेशन द्यायचं असेल तर माझ्याकडे काय पाहिजे? प्रूफ पाहिजे. एक प्रूफ आहे की मी डीम एक्सपोर्ट केला, याचा प्रूफ आहे. आता जसं EOU आहे, तर EOUला सप्लाय केला तर काय प्रूफ पाहिजे? अ कॉपी ऑफ द टॅक्स इनवॉइस अंडर विच सच सप्लाईज हॅव बीन मेड बाय द सप्लायर ड्युली साइंड बाय द रिसिपियंट एक्सपोर्ट ऑर्डर युनिट दॅट से डीम एक्सपोर्ट सप्लाईज हॅव बीन रिसिव्ड बाय इट. त्यांनी तो सप्लाय घेतला आहे, याचं काय पाहिजे तिकडे? ड्युली साइंड पाहिजे, काहीतरी याचा पुरावा पाहिजे त्यांनी ते घेतलेले सप्लाय. त्यानंतर त्यांच्याकडनं एक अंडरटेकिंग घ्यायचं त्या EOUकडनं की ते ITC घेणार नाहीत, नो ITC, ते ITC घेणार नाही. तसंच ते रिफंड करता ॲप्लिकेशन करणार नाहीत, ITC घेणार नाही आणि रिफंडही घेणार नाही. कारण डीम एक्सपोर्ट रिसिपियंटला रिफंड घेता येतो. म्हणजे आयदर सप्लायरने रिफंड सप्लायर रिफंड घ्यायचा असेल तर सप्लायरला हे बघायला पाहिजे. एव्हिडन्स एक ह्यातनं एव्हिडन्स येतो या पहिल्या पॉईंटमधनं, एव्हिडन्स विच आर रिक्वायर्ड टू बी प्रोड्यूस बाय द सप्लायर ऑफ डीम एक्सपोर्ट. जर सप्लायरला रिफंड घ्यायचा असेल तर तो हे बघेल की प्रूफ की मी डीम एक्सपोर्ट केलेलं आहे याचा प्रूफ. दुसरा, तो रिसिपियंट जो आहे तो रिफंड घेणार नाही, ITC घेणार नाही, ITC घेणार नाही आणि रिफंड घेणार नाही, म्हणून मला रिफंड द्यावा. हे असेल एवढं चेक करायचं. हे एवढं चेक केल्यानंतर हे डॉक्युमेंट आहे. मग तुम्ही हे बघणार की सप्लायर रिफंड घेतोय, मागतोय. द डेट ऑन विच द रिटर्न रिलेटिंग टू सच डीम एक्सपोर्ट इज फर्निश. कधी दिवसात रिफंड मिळेल? मी J01ला ज्या वेळेस आउटवर्ड सप्लाय दाखवतो, जे मी टिक केलं आहे त्याच्यात 3B फाईल करेन मी 20 तारखेच्या आत. मग द डेट ऑन विच द रिटर्न रिलेटिंग टू सच डीम एक्सपोर्ट इज फर्निश, रिटर्न कधी भरला? J01मध्ये मी टॅक्स जमा कधी करीन? 3B जमा करीन. मग 3B कधी भरला? तिथपासनं 2 वर्षामध्ये तो रिफंड क्लेम करता येईल डीम एक्सपोर्ट. इन केस ऑफ zero rate supply of goods services or both to sage developer or sage unit where a refund of tax paid is available in respect of such supplies themselves, or as the case may be, the inputs and input services used in such supplies. The due date of furnishing of return under section 39. 3B कधी भरला? त्या डेटपासून 2 वर्ष. In case of service exported out of India where a refund of tax paid is available in respect of services themselves, or as the case may be, the inputs or input services used in such services, the supply of services had been completed prior to the receipt of such payment, when the date of receipt of payment in convertible foreign exchange or in Indian rupees wherever permitted by RBI. And दूसरा, payment for the services had been received in advance prior to the date of issue of invoice, the date of issue of invoice. तसंच in case where the tax becomes refundable as a consequences
of judgment, decree, order, or direction of the appellate authority or appellate tribunal or any court, the date of communication of such judgment, decree, order, direction. जी अमाऊंट जमा केली आहे ती मी एखादी जेव्हा रेट पडली जाते, रेट टाकतात त्यावेळेस कायदा असं सांगतो की व्हॉलंटरीली जर टॅक्सपेअर टॅक्स भरू इच्छित असेल तर त्याच्याकडनं टॅक्स जमा करून घ्यावा. आता जर का एक 30-40 जण आले आणि मी टॅक्सपेअर आहे आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे माझ्यावर दबाव टाकला, तुम्ही काय केलं आहे, कशा प्रकारे केलं, तुमचे अकाउंट्स प्रॉपर नाही, रेकॉर्ड्स प्रॉपर नाही, तुमच्याकडे इनवॉइस तुम्ही कशा प्रकारे केले, रिटर्न कसे भरले, आणि अशा प्रकारे अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. 1 तास, 2 तास, 4 तास, 5 तास माणूस सहन करेल, 8 तास, 10 तास, 2 दिवस, 3 दिवस हे सगळं चाललं आहे. तर माणूस काय बोलेल, तुम्हाला काय पाहिजे, तर तुम्ही 12 लाख टॅक्स भरा. ह्या सगळ्यातनं एकदा मला मानसिक शांती पाहिजे, मी काय करीन, किंवा घ्या 12 लाख, मला काय चेक पाहिजे, चेक देतो, घ्या आणि जा. पण त्यावेळेस एकच असं, ह्या सगळ्या व्यापासून मला मुक्ती हवी, आता मला शांतता हवी, बस झालं, मी खूप त्रासतो आहे सगळ्या. पण हे मला पटत नाही आहे, जो माझ्याकडनं टॅक्स डिमांड केला जातो तो मला पटत नाही आहे. मी स्वइच्छेने काय ते टॅक्स देत नाही आहे, मी दिला, ते गेले, मग मला माझा स्पेस मिळेल, मग मी लिगल ॲडवाईस घेईन, 4 जणांना एक्सपर्टना विचारेन की बा कुठल्या परिस्थितीत मी टॅक्स दिला आहे. जर मी तसा टॅक्स दिला असेल तर मग माझ्याकडनं जबरदस्तीने मला प्रभावित करून, त्रास देऊन, हॅरेसमेंट करून माझ्याकडनं टॅक्स वसूल केला आहे, तर मी कोर्टात जाईन की मी का विलिंगफुली टॅक्स व्हॉलंटरीली स्वइच्छेने आनंदाने का टॅक्स दिलेला नाही, किंवा मी एवढा टॅक्स देणं लागतो हेच मला मान्य नाही. आता अशा प्रकारे पुढची मूव झाल्यानंतर मग कोर्टामध्ये जजमेंट जाईल, बाबा ह्याने टॅक्स भरला आहे, हा जे म्हणतोय त्या कोर्टाला मान्य आहे, परत करायला याची अमाऊंट. मग ज्या वेळेला, ज्या डेटला कम्युनिकेशन ऑफ सच जजमेंट, डिक्री, ऑर्डर ऑफ डायरेक्शन येईल कोर्टकडनं, त्या डेटपासून 2 वर्षामध्ये त्यांनी रिफंडसाठी ॲप्लिकेशन केलं पाहिजे. डॉक्युमेंट कुठले प्रोड्यूस केले पाहिजे ते वेगळे आहे. इथे काय बघतोय आपण, रिलिव्हंट डेट बघतोय. डेट काय पाहिजे, 2 वर्षामध्ये ह्याला एक समयसीमा दिली आहे की तुम्हाला रिफंड, जर का रिफंड बनत असेल, टॅक्सपेअरचं म्हणणं आहे की मला रिफंड कायद्यानुसार मिळायला पाहिजे, तर त्यांनी 2 वर्षामध्ये ॲप्लिकेशन केलं पाहिजे. त्यानंतर त्याचं ॲप्लिकेशन जे आहे हे मग ग्राह्य धरलं जाणार नाही, 2 वर्षानंतर त्याला रिफंड मिळणार नाही. इन केस ऑफ रिफंड ऑफ अनयुटिलाइज इनपुट टॅक्स क्रेडिट अंडर क्लॉज 2 ऑफ फर्स्ट प्रोविजन टू सबसेक्शन 3, द ड्यू डेट ऑफ फर्निशिंग ऑफ रिटर्न under section 39 for the period which such claim of refund arises. In the case where tax is paid provisionally under this act or the rules made under, पुढे प्रोविजनल रिटर्न बघायचं आपल्याला पुढे की ॲक्च्युअलमध्ये मला व्हॅल्यू किती घ्यावी हे क्लिअर नाही आहे, किंवा टॅक्स रेट 12 आहे का 18 आहे हे क्लिअर नाही आहे. मग कमिशनरकडे ॲप्लिकेशन केलं की मी किती करू सांगा, आणि त्यांनी सांगितलं एक ठराविक अमाऊंट दिली, आणि त्यानंतर ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळेस मला ऑर्डर दिली टॅक्स किती भरायचं आहे, तर मी जो ॲडव्हान्समध्ये टॅक्स भरला आहे तो जास्त भरला असेल, तर द डेट ऑफ ॲडजस्टमेंट ऑफ टॅक्स आफ्टर द फायनल असेसमेंट देअर ऑफ, त्या डेटपासनं 2 वर्षामध्ये जो एक्सेस टॅक्स भरला असेल त्याचा रिफंड क्लेम करता येईल. इन द केस ऑफ अ पर्सन अदर दॅन द सप्लायर, द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ गुड्स सर्व्हिसेस ऑर बोथ बाय सच पर्सन, आणि इन एनी अदर केस द डेट ऑफ पेमेंट ऑफ टॅक्स. या 2 वर्ष कधी बघायची हे यातनं दिलेलं आहे. आणखीन काय होतं, रिलिव्हंट डेट झालं, $50 फॉरमध्ये दिलं आहे ॲप्लिकेशन विथ डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, पेज नंबर 24. डॉक्युमेंटरी एव्हिडन्स काय असते, आता आपण ज्या केसेस बघितल्या जसं इन केस वेअर रिफंड इज अकाउंट ऑफ, कुठलं अकाउंट आहे, जजमेंट, डिक्री, ऑर्डर, डायरेक्शन ऑफ अपेलेट ऑथॉरिटी, तर कॉपी ऑफ द ऑर्डर पास, यातनं कळतं आहे कोर्ट सांगतं आहे की आता जे पेमेंट केलं आहे यातनं अमाऊंट काय परत द्यावी.
passed by copy of the order passed by the PO or an appellate authority or appellate tribunal or court resulting in such refund or reference number of the payment of the amount specified in section 107.6 आणि section 112 claim as refund. Export of goods आहे, statement containing the number and date of shipping bills. एक्सपोर्ट झाले गुड्स, शिपिंग बिल, एक्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता हे तुम्ही सगळं बघाल, याचे डॉक्युमेंट कुठले पाहिजे हे पुढे दिलेलं आहे. सप्लाय सेजमध्ये गुड्स गेले, मग सेजमध्ये डॉक्युमेंट या प्रकारे हे डॉक्युमेंट कुठले पाहिजे हे दिलं आहे. ओके, आणि रिलिव्हंट डेट ह्या डॉक्युमेंटबरोबर रिलिव्हंट डेट आणि फक्त इथे एक काय की 2 लाखाच्या वरती अमाऊंट असेल, सर्टिफिकेट in annexure 2 of form RMB01 issued by the chartered accountant or a cost accountant to any effect that the incidence of a tax, interest or any other document claim as refund has not been passed on to any other person in case where the amount of refund claim exceed 2 लाख. 2 लाखाच्या वरती अमाऊंट असेल तर काय करायला पाहिजे, सर्टिफिकेशन पाहिजे CA किंवा चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंट. 2 वर्षात रिफंड मागायचं आहे, त्याचे रिलिव्हंट डॉक्युमेंट पाहिजेत आणि हे सिद्ध व्हायला पाहिजे की जो व्यक्ती क्लेम करतो आहे तो रिफंड त्यालाच देणं योग्य असेल, हे प्रूव्ह झालं पाहिजे. जो रिफंड मागतो आहे तोच रिफंडचा हकदार आहे हे प्रूव्ह व्हायला पाहिजे. आणि त्याचं 2 वर्षामध्ये जे संबंधित डॉक्युमेंट आहेत ते त्यांनी त्यामध्ये अपलोड केले पाहिजे. हे मुख्य मुद्दे आहेत ह्याच्यामधले. आता 54 आपण 2 मध्ये सोडला. ह्या 54 मध्ये काय, स्पेशलाइज एजन्सी, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन्स, एनी मल्टीलेटरल फिनान्स इन्स्टिट्यूशन अँड ऑर्गनायझेशन नोटिफाईड अंडर द युनायटेड नेशन्स ॲक्ट 1947, तसंच कन्ज्युलेट और एम्बॅसी ऑफ फॉरेन कंट्रीज म्हणजे राजदूत वगैरे, आणि एनी अदर पर्सन और क्लास ऑफ पर्सन नोटिफाईड अंडर सेक्शन 55. आता सेक्शन 55 रिफंड ऑफ सर्टन केसेस, त्यामध्ये हे सगळं दिले परत. आणि रूल दिला आहे 95, यामध्ये त्यांना वेगळा हा फॉर्म दिला आहे रिफंडसाठी. सेक्शन 55 शॅल अप्लाय फॉर रिफंड इन फॉर्म RFD 10 once in every quarter electronically on the common portal, otherwise along with a statement of inward supplies of goods services or both in form GSTR 11. काय त्यांनी परचेस केलं, हे परचेस केलं आहे त्यात त्यांनी जो टॅक्स भरला आहे त्याच्या संदर्भात त्याला रिफंड मिळतो. ते काय बिझनेस करत नाही, जे त्यांनी परचेस केलं आहे तो टॅक्स त्यांना रिफंड दिलं या स्पेशलाइज एजन्सीजला. हे मॅन्युअल दिलं आहे, त्याच्यामध्ये हे दिलं आहे. तसंच आणखीन एक जो हा रिफंड आहे तो कॅन्टीन स्टोअर डिपार्टमेंट CSD अंडर द मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स हॅज बीन नोटिफाईड ॲज अ पर्सन, हे नोटिफाय केले, हू शॅल बी एंटायटल टू क्लेम अ रिफंड ऑफ 50% ऑफ द ॲप्लिकेबल CGST IGST पेड बाय इट ऑन ऑल इनवर्ड सप्लाईज ऑफ गुड्स रिसिव्ड बाय इट फॉर द पर्पज ऑफ सबसिक्वेंट सप्लाय ऑफ सच गुड्स टू द युनिट रन कॅन्टीन्स ऑफ द कॅन्टीन स्टोअर डिपार्टमेंट CSD टू द ऑथोराइज कस्टमर ऑफ द CSD. हे नोटिफाय केलं आहे. आता हे बघा, मी डिटेलमध्ये जात नाही, तुम्ही बाकी वाचा. मला मेन मुद्द्यावरती यायचं आहे. फक्त मी थोडंसं काय केलं, मागच्या वेळेला जे झालं आहे थोडंसं परत रिवाईज केलं आणि आपण नक्की काय बघतो याच्यात तुम्हाला आणलं. 54.1 मध्ये ॲप्लिकेशन ऑफ रिफंड आहे. 54.2 मध्ये आत्ता मी जे वाचलं स्पेशलाइज एजन्सीजचा जो आहे तो रिफंड आहे. 54.3 मध्ये ITCचा रिफंड मिळतो. ओके, ह्याच्यासाठी डॉक्युमेंट दिले, सबमिशन केलं का तो ITC रिफंड किती आहे हा सिस्टम कॅल्क्युलेट करून देतो. तर सिस्टम कॅल्क्युलेट करायला कुठला फॉर्म्युला वापरतो, तो जो फॉर्म्युला आहे तो मी एक्सप्लेन करणार आहे. त्याच्याकरता वेळ लागणार आहे.
डॉक्युमेंटरी इव्हिडन्स 54.4मध्ये आहे, 54.5मध्ये ऑर्डर ऑफ रिफंड सम टू बी क्रेडिटेड टू कन्झ्युमर वेलफेअर फंड. एकतर रिफंडची ऑर्डर दिली जाईल, जो हकदार आहे तो व्यक्ती असेल त्याला रिफंड मिळेल, अदरवाईज रिफंड कुठे जातो, कन्झ्युमर वेलफेअर फंडला जातो. कन्झ्युमरच्या वेलफेअर करता ही अमाऊंट वापरली जाते. प्रोव्हिजनल रिफंड 90% ऑफ द अमाऊंट क्लेम इन केस ऑफ झिरो डेट सप्लाय. टाईम लिमिट फॉर सँक्शन ऑफ रिफंड 60 दिवस ठेवलं आहे. त्याच्यामध्ये डिपार्टमेंटनी त्यांचं काम 45 डेजमध्ये करायचं आहे आणि त्यानंतर ते पेमेंट सिस्टममधनं त्याला पेमेंट जाईल, म्हणजे त्याला 60 दिवसाच्या आतमध्ये टॅक्सपेअरला पेमेंट मिळेल याची व्यवस्था गव्हर्नमेंटने तशा प्रकारे केलेली आहे. म्हणजे कायद्यामध्ये 60 दिवस दिले, पण सर्क्युलर पण समोर काय सांगितलं आहे की तुम्ही 45 डेजमध्ये डिपार्टमेंटनी त्याचा सगळं हे बघणं आहे ते करा आणि झिरो डेट सप्लाय असेल तर 60 दिवसामध्ये प्रोव्हिजनल रिफंड द्या. बाकीची अमाऊंट आहे ती त्याला 45 दिवसामध्ये प्रोसेस झाली पाहिजे. Circumstances under which the refund would be granted to the applicant, a refund to be granted only as per this section. Withholdingचा provision आहे ही आहे, withholding of refund till disposal of appeal आणि interest on withheld refund. जर 60 दिवसानंतर जर त्याला रिफंड दिला तर मग त्याला 6% इंटरेस्ट दिला जातो. मिनिमम रिफंडची अमाऊंट जी आहे ती 1000 तरी असली पाहिजे, कॅशला रिस्ट्रिक्शन नाही. मिनिमम 1000च्या वरती अमाऊंट पाहिजे, 1000च्या खाली रिफंड नाही मिळत. ओके. 54.13मध्ये प्रोव्हिजन रिलेटिंग टू रिफंड ऑफ द अमाऊंट ऑफ ॲडव्हान्स टॅक्स डिपॉझिटेड बाय CTP NRTP. CTP NRTP टॅक्स जो जमा करतात तो जास्त जमा केला असेल, फायनल त्यांनी असेसमेंट केली तर जो एक्साईज टॅक्स आहे त्याचा रिफंड त्यांना मिळतो. हे 54.13मध्ये असे हे 14 सेक्शन आहेत. डीम एक्सपोर्टच्या पुढे आहे मर्चंट एक्सपोर्ट. आता हे जे डीम एक्सपोर्ट आहे याचा जो रूल आहे, रिफंड बेनिफिट अंडर रूल 89(4)A हा नोटिफाय झाला या डेटला. इफ सप्लायर हॅज अवेल्ड बेनिफिट ऑफ द डीम एक्सपोर्ट ऑन गुड्स सप्लाइड टू असेसी एक्सपोर्टर. हा रूल 89(4)A प्रमाणे जातो. 89(4)A आणि 89(4)B मध्ये मर्चंट एक्सपोर्टर आहे. आता मॅन्युफॅक्चर एक्सपोर्टर मीन्स अ पर्सन हू एक्सपोर्ट गुड्स मॅन्युफॅक्चर्ड बाय हिम और इंटेंड टू एक्सपोर्ट सच गुड्स. आणि मर्चंट एक्सपोर्टर मीन्स अ पर्सन एंगेज इन ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी अँड एक्सपोर्टिंग और इंटेंडिंग टू एक्सपोर्ट गुड्स. हे कुठं दिलं आहे, फॉरेन ट्रेड पॉलिसीवर दिले आहे. जसं एक्सपोर्टर युनिट आहे त्यांच्याकडे काय त्या प्रकारची ऑथॉरिटी आहे, तसं एखादा ट्रेडर आहे एखादा, त्याला अशी एक्सपोर्ट ऑर्डर मिळत असेल आणि तो जर एक्सपोर्ट करून फॉरेन करन्सी मिळवत असेल तर त्याला गव्हर्नमेंटनी प्रमोट करायला पाहिजे की नको. तर त्यांच्याकरता हा बेनिफिट दिला आहे की ॲज पर नोटिफिकेशन नंबर 40/2017 किंवा 41 हा CGST मधला आहे, हा IGST मधला आहे. याप्रमाणे देर इज नो इश्युअन्स. पहिले या प्रकारे त्यांना वेगळी प्रोसिजर होती, ती आता नाही आहे. देर इज नो इश्युअन्स ऑफ CT1 फॉर्म विच इनेबल्स मर्चंट एक्सपोर्टर टू परचेस गुड्स फ्रॉम अ मॅन्युफॅक्चरर विदाउट पेमेंट ऑफ GST. The transaction between a manufacturer, a supplier and merchant exporter recipient is in the nature of supply and same is liable to GST as any other normal taxable supply. हे कधी ठरलं असं तर the GST Council in its 27 meeting had decided that the merchant exporter can pay a nominal GST of 0.1% for procuring goods. म्हणजे बघा तुम्ही एक्सपोर्ट करणार आहात, ट्रेडिंग माझ्याकडनं गुड्स तुम्ही घ्याल, आयदर मी मॅन्युफॅक्चरर असेल किंवा डिस्ट्रीब्युटर असेल.
लक्षात घ्या. तर तुम्ही ज्यावेळेस एक्सपोर्ट कराल तुम्ही एलयूटी काढू शकता, पण तुम्हाला जे गुड्स परचेस करायचे तर तुम्ही सप्लायरला सांगू शकता की तुम्ही आम्हाला कन्सेशन रेटनी 0.1% यांनी गुड्स काय करा सप्लाय. म्हणजे रेट आहे गुड्सचा 18%, 12%, पण तुम्हाला मिळतील 0.1%. हे पूर्ण एक्झाम का नाही केलं? जर एक्झाम केलं तर ITC रिस्ट्रिक्ट होतं. लक्षात घ्या. 0.1%नी काय करेल तो व्यक्ती, म्हणजे जर का मी सप्लाय करतोय तर मी टॅक्स नाही घेतला, मला एक्झाम केलं तर माझे इनवर्ड सप्लाय काय होतील, ITC मला रिस्ट्रिक्ट होईल. काहीतरी टॅक्स रेट पाहिजे म्हणून तो ठेवला 0.1%. आउटपुट टॅक्स किती आहे? 0.1. मग इनपुट टॅक्स जो असेल त्याचा मला ITC मिळेल, आणि जर ITC ॲक्युमुलेट झाला तर रिफंड मिळेल. जर बाकीच्या प्रोव्हिजनमध्ये तर तो रिस्ट्रिक्ट होत नाही तर रिफंड मिळेल. म्हणून हा रेट ठेवला की एक मिनिमम रेट ठेवला की CGST 0.05, AGST 0.05, एकंदरीत किती आला 0.1, IGST असला 0.1. हे या 2 नोटिफिकेशनमध्ये सांगितलं गेलं की हा एक रेट असेल. आता ह्याच्यामध्ये सपोज तुम्ही मला सांगता ज्यावेळेस की मला एक्सपोर्ट करण्याकरता पाहिजे, मी मर्चंट एक्सपोर्टर आहे, मी सांगेन तुम्हाला मी 18%च घेईन, मला ह्यामध्ये पडायचं नाही काय, तसंही होऊ शकतं. मग गव्हर्नमेंटने का हा रेट केला 0.1%? तर जे कोण एक्सपोर्ट करतात त्यांचं भांडवल कमी गुंतवा म्हणून 18% टॅक्स द्यायला लागेल. आम्ही अशी प्रोव्हिजन करतो की तुमचा सप्लायर तुम्हाला 0.1%नी सप्लाय करू शकेल. 18% ऐवजी तुम्हाला स्वस्तामध्ये कमी रेटनी गुड्स मिळतील. पण ह्यात त्यांनी काय अटी शर्ती ठेवल्या. हे जे ट्रान्झॅक्शन आहे याकरता काय अटी शर्ती आहे, त्याची काय प्रोसिजर आहे बघा. फर्दर रेट ऑफ GST इन केस ऑफ सर्व्हिस प्रोव्हाइडेड टू मर्चंट एक्सपोर्टर विल बी द नॉर्मल रेट्स, आणि सप्लायर कॅनॉट चार्ज कन्सेशनल रेट इन सप्लाय ऑफ सर्व्हिस करता हे अवेलेबल नाही. मर्चंट एक्सपोर्टर हे स्कीम कोणा करते आहे? गुड्सच्या केसमध्ये आहे. द प्रोसिजर फॉर सप्लाइंग गुड्स टू अ मर्चंट एक्सपोर्टर शॅल बी ॲज फॉलोज. कशा प्रकारे असेल? प्लेसिंग ॲन ऑर्डर बाय अ मर्चंट एक्सपोर्टर अँड फर्निशिंग कॉपी देअर ऑफ टू डिपार्टमेंट. प्लेसिंग ॲन ऑर्डर हे मर्चंट एक्सपोर्टर शॅल प्लेस ॲन ऑर्डर टू अ रजिस्टर्ड सप्लायर फॉर प्रोक्युरिंग गुड्स ॲट कन्सेशनल रेट. हे तो ऑर्डर देईल. त्याचबरोबर कॉपी ऑफ द ऑर्डर शॅल ऑल्सो बी प्रोव्हाइडेड टू द ज्युरिडिक्शनल टॅक्स ऑफिसर ऑफ द रजिस्टर्ड सप्लायर. रजिस्टर्ड सप्लायरच्या ज्युरिडिक्शनल टॅक्स ऑफिसरला पण सांगेल की मी यांच्याकडनं गुड्स घेतो आहे कारण की ते मला एक्सपोर्ट करायचे. आता एक्सपोर्टिंग गुड्स जेव्हा करेल द रिसिपेंट शॅल, जो ते गुड्स परचेस करतोय सप्लायरकडनं, त्याचं काम काय? डायरेक्टली मूव द सेड गुड्स फ्रॉम सप्लायर्स प्लेस टू द पोर्ट, इनलँड कंटेनर डेपो, एअरपोर्ट, लँड कस्टम स्टेशन, फ्रॉम वेअर द सेड गुड्स आर टू बी एक्सपोर्टेड. जितना गुड्स एक्सपोर्ट होणार आहेत डायरेक्टली गुड्स तिकडे मूव्ह करायचे, मार्केटला न्यायचे नाही. लोकली सप्लाय करण्याकरता हा रेट दिलेला नाही आहे. कसे करता हा रेट? मर्चंट एक्सपोर्टर असं तू एक्सपोर्ट करणार करताय, डायरेक्टली गुड्स उचलायचे आणि कुठे न्यायचे? जिकडनं एक्सपोर्ट होणार आहे त्या ठिकाणी. डायरेक्टली मूव द सेड गुड्स टू रजिस्टर्ड वेअरहाऊस फ्रॉम वेअर द सेड गुड्स शॅल टू मूव टू द पोर्ट. हे दुसरा ऑप्शन काय? गव्हर्नमेंटच्या रजिस्टर्ड वेअरहाऊसमध्ये गुड्स जमा करायचं. फ्रॉम वेअर द सेड गुड्स शॅल बी मूव टू द पोर्ट, इनलँड कंटेनर डेपो, एअरपोर्ट, लँड कस्टम स्टेशन, फ्रॉम वेअर द गुड्स आर टू बी एक्सपोर्टेड. ऑप्शन टू ॲग्रिगेट द इनवर्ड सप्लाय. समजा आता 4-5 वेगवेगळ्या प्रकारचे गुड्स आहेत, 4-5 वेगवेगळ्या ठिकाणावरून ते आणायचे आहेत. तर इफ मर्चंट एक्सपोर्टर इंटेंड टू ॲग्रिगेट सप्लायज फ्रॉम मल्टिपल सप्लायर अँड देन एक्सपोर्ट, ही कॅन मूव गुड्स टू रजिस्टर वेअरहाऊस अँड देअर आफ्टर टू द पोर्ट, ICD, एअरपोर्ट, LCD. ओके. In this case, merchant exporter shall endorse receipt of goods on the tax invoice and also obtain an acknowledgement of receipt of goods from the warehouse operator. हे त्याच्याकडे प्रूफ पाहिजे, ते गुड्स कुठनं घेतले
मॅन्युफॅक्चरकडनं घेतले, ते वेअरहाऊसला ठेवले, तिकडे एकत्र गोळा केले. द एंडोज टॅक्स इनवॉइस अँड अक्नॉलेजमेंट ऑफ द वेअरहाऊस ऑपरेटर शॅल बी प्रोव्हाइडेड टू रजिस्टर्ड सप्लायर ॲज वेल ॲज टू द ज्युरिडिक्शनल टॅक्स ऑफिसर ऑफ सच सप्लायर. ही सगळी इन्फॉर्मेशन कोणाला द्यायची? ज्युरिडिक्शनल टॅक्स ऑफिसरला द्यायची, सप्लायरला. म्हणजे इथे काय होईल, जो कंटेनर रेट आहे त्याचा योग्य वापर व्हायला पाहिजे, म्हणून हे रिस्ट्रिक्शन्स किंवा ही प्रोसिजर दिलेली आहे. वन्स द गुड्स आर एक्सपोर्टेड, गुड्स एक्सपोर्ट झाले, मर्चंट एक्सपोर्टर शॅल प्रोव्हाइड फॉलोइंग डॉक्युमेंट्स टू द सप्लायर अँड ज्युरिडिक्शनल टॅक्स ऑफिसर ऑफ द सप्लायर. कॉपी ऑफ शिपिंग बिल, बिल ऑफ एक्सपोर्ट इनकॉर्पोरेटिंग सप्लायर GSTN, टॅक्स इनवॉइस प्रोव्हाइडेड बाय सप्लायर, एक्सपोर्ट जनरल मॅनिफेस्ट, एक्सपोर्ट रिपोर्ट. गुड्स घेतले, ते गोडाऊनमध्ये ठेवले, पोर्टवर नेले, तिकडनं एक्सपोर्ट झाले. एवढं झालं. आता बघा काय होईल. सप्लायर शॅल सप्लाय गुड्स अंडर अ टॅक्स इनवॉइस. सप्लायर काय करेल, जे सप्लाय करेल ते टॅक्स इनवॉइसने सप्लाय करेल, त्यावरती 0.1% हा रेट लावलेला असेल. गुड्स मस्ट बी एक्सपोर्टेड विदिन अ पिरियड ऑफ 90 days. त्या इन्व्हेस्टमध्ये ते गुड्स 90 दिवसामध्ये एक्सपोर्ट झालेच पाहिजे. फ्रॉम द डेट ऑफ इश्यू ऑफ टॅक्स इनवॉइस बाय द सप्लायर. जे रेट कमी दिलं आहे, रेटमध्ये जे कन्सेशन दिलं आहे, द एक्झम्पशन वुड नॉट बी अवेलेबल टू द सप्लायर इफ द मर्चंट एक्सपोर्टर फेल्स टू एक्सपोर्ट द सेड गुड्स विदिन अ पिरियड ऑफ 90 days फ्रॉम द डेट ऑफ इश्यू ऑफ टॅक्स इनवॉइस. मी तुम्हाला रेट दिला 0.1%, आणि जर तुम्ही 90 दिवसामध्ये एक्सपोर्ट नाही केले तर 18% टॅक्स मला जमा करायला लागेल. जर नोटिफाईड रेट जर 18% तुम्ही रिसिपेंट आहात आणि तुम्ही मर्चंट एक्सपोर्टर आहात, तुम्ही ते 90 दिवसामध्ये एक्सपोर्ट नाही केले तर लायबिलिटी माझ्यावरती आहे एज सप्लायर. मर्चंट एक्सपोर्टर शॅल इंडिकेट द GSTN ऑफ द सप्लायर अँड टॅक्स इनवॉइस नंबर इश्यूड बाय सप्लायर इन द शिपिंग बिल, बिल ऑफ एक्सपोर्ट. गुड्स कुठं घेतले त्यांनी हे तो मेन्शन करेल. माझ्याकडनं गुड केले त्यांनी मेन्शन केले, म्हणजे गव्हर्नमेंटला कळेल की मी टॅक्स केले किंवा 0.1% जो मी जमा केला आहे ते गुड्स जी शिपिंग बिल आहे त्यात माझा नंबर आहे. म्हणजे ते गुड्स एक्सपोर्ट झाले, माझी लायबिलिटी 18% जी होती ती मी 0.1% घेतली आहे, ते गुड्स एक्सपोर्ट झालेत. म्हणजे इथे काय झालं, ते माझी जबाबदारी 18% नाही आहे आता, कारण ते गुड्स एक्सपोर्ट झाले. जर नाही एक्सपोर्ट झाले 90 दिवसामध्ये तर माझ्याकडनं गव्हर्नमेंट 18% वसूल करेल. मर्चंट एक्सपोर्टर मस्ट बी रजिस्टर्ड विथ अन एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल और अ कमोडिटी बोर्ड रिकग्नाइज बाय द डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स. जर तुम्ही माझ्याकडे गुड्स मागत असाल की मी मर्चंट एक्सपोर्टर आहे, तर मी तुम्हाला विचारेन की तुम्ही रजिस्टर आहात का एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलमध्ये किंवा कमोडिटी बोर्ड रिकग्नाइज बाय द डिपार्टमेंट ऑफ कॉमर्समध्ये. म्हणजे त्यांना ही ऑथॉरिटी तेव्हाच मिळेल जेव्हा ते या 2पैकी कुठे रजिस्टर असतील. मर्चंट एक्सपोर्टरला कुठेतरी त्याचं रिकग्निशन घेणं गरजेचं आहे या 2पैकी एका ठिकाणी. एवढं झालं तर एक्सपोर्ट विथ पेमेंट ऑफ IGST नॉट अलाउड. इथे काय म्हटलं आहे, एक्सपोर्ट विथ पेमेंट ऑफ IGST नॉट अलाउड. इथे जो मर्चंट एक्सपोर्टर आहे such goods can export the goods only under LUT bond, cannot export on payment of indirect tax. रूल 9610 ऑफ द CGT रूल हे त्यात दिलेलं आहे. त्यांनी LUT किंवा बॉन्ड वापरूनच ते गुड्स एक्सपोर्ट केले पाहिजे. आता 0.1% रेटने त्यांनी परचेस केलं मर्चंट एक्सपोर्टरनी. कन्सेशनल रेट ऑफ GST अवेल्ड द मर्चंट एक्सपोर्टर आफ्टर एक्सपोर्ट अंडर LUT किंवा बॉन्ड हॅज टू अप्लाय ITC रिफंड. त्यांनी हा जो टॅक्स दिला आहे 0.1% तर त्याचा पण रिफंड करतो, ॲप्लिकेशन करू शकतो. तसंच द सप्लायर कॅन अप्लाय फॉर रिफंड ऑफ ITC ॲज इनवर्ट टॅक्स स्ट्रक्चर. आता मी तुम्हालाच अप्लाय करतो आहे. मी तुमच्याकरता जे गुड्स मॅन्युफॅक्चर करण्याकरता जे वापरीन ते इनपुट्स वापरीन ते 12% आहे, 18% आहे, 28% आहे. पण मी सेल कितीला केलं, आउटपुट अप्लाय केला 0.1%ला. जर माझ्याकडे ॲक्युमुलेटेड ITC असेल तर त्याचा रिफंड मी घेऊ शकतो. तुम्ही घ्याल 0.1%चा रिफंड, मी घेईन जे इनवर्ट सप्लाय घेतला आहे त्याचा ITC ॲक्युमुलेट आहे त्याचा रिफंड. तिसरा सिनेरिओ काय असेल की सप्लाईज आर मेड ऑन चार्जिंग नॉर्मल टॅक्स. म्हणजे 18% जर का मी तुम्हाला चार्ज लावला आहे, द मर्चंट एक्सपोर्टर आफ्टर एक्सपोर्ट अंडर LUT बॉन्ड हॅज टू अप्लाय फॉर ITC रिफंड.
तुम्ही 18% टॅक्स काय केला पेड करून गुड्स घेतले, मग तुम्ही तो रिफंड मागा. आयदर तुम्हाला गुड्स मिळतील 0.1%नी किंवा 18%नी, त्याचा रिफंड मर्चंट एक्सपोर्टर म्हणून तुम्ही घेऊ शकता. आणि जर मी सप्लायर आहे, मी तुम्हाला सप्लाय केला 0.1%नी आणि माझ्याकडे जर डॉक्युमेंट ITC असेल तर मी त्याच्या रिफंड क्लेम करू शकतो. कळलं एवढं? आता हे 2 रूल आहेत. रिफंड प्रोव्हिजन अंडर रूल 89(4)A हे कशा करताय, डीम एक्सपोर्ट क्लेम करण्या करताय. आणि 89(4)B हे कशा करताय, मर्चंट एक्सपोर्टर करता आहे. एखादा व्यक्ती आता मी मार्केटला असेल, कोणतरी येईल, मी मर्चंट एक्सपोर्टर आहे मला सप्लाय द्या, हे येतील मी डीम एक्सपोर्टर आहे मला सप्लाय द्या. आणि मी स्वतः काय करतो, मला काय ऑर्डर मिळाली मी 0 रेटेड सप्लाय करतो. आता यात पण मी LUT वापरूनही सप्लाय करू शकतो किंवा मी IGST पेड करून पण तो सप्लाय करू शकतो. एका व्यक्तीकडे अनेक प्रकारचे सप्लाय असू शकतात. मी समजा गुड्स जरी सप्लाय करत असेल तरी गुड्स टॅक्सेबल सप्लाय करीन, एक बघा, एक टॅक्सेबल सप्लाय करीन. दुसरं माझ्याकडे एक्झाम सप्लाय. आता टॅक्सेबल राज्यामध्ये करीन, राज्याबाहेर करीन, देशाबाहेर करीन. एक्झाम पण राज्यामध्ये करीन, राज्याबाहेर करीन, देशाबाहेर करीन. जसं गुड्सचा सप्लाय आहे तसा मी सर्व्हिसचा पण सप्लाय करू शकतो. तसंच मी डीम एक्सपोर्ट युनिट आहे जे ज्यांना नोटिफाय केले त्यांना मी सप्लाय करीन, डीम एक्सपोर्ट होईल. मर्चंट एक्सपोर्टला गुड्स दिले म्हणजे एक व्यक्ती अनेक प्रकारचे सप्लाय करू शकतो ना, गुड्स सर्व्हिसेसचे पण. एवढं तर क्लिअर आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता हे थोडक्यात दिले, मर्चंट एक्सपोर्टचं थोडक्यात दिले की कशा प्रकारे करायचं, बाकी काय तेच आहे ते तिकडे दिले. आता हे 89(4)A 4B हे 2 रूल इकडे सांगितले. काय झालं, काय मला विचारायचं आहे का? ह्याच्यामध्ये आहे ना गुंत खूप आहे आणि तीच तुम्हाला समजून घ्यायची, बाकी काय नाही. आणि एवढं लक्षात घ्या की हे सगळं जी प्रोव्हिजन आहे तुमच्याकडे जी केस येईल तुम्हाला हे बघायचं आहे त्याची तरतूद काय. आणि त्याकरता तुम्हाला मी काय दाखवलं होतं मागच्या वेळेला, रिफंड आहे, ॲप्लिकेशन फॉर रिफंड. जेव्हा ॲप्लिकेशन तुमच्या डेस्कवरती येईल तुम्हाला हे बघायचं आहे की ह्यातला कुठला ऑप्शन टॅक्सपेअरने सिलेक्ट केला आहे. रिफंड ऑफ एक्सेस बॅलन्सिंग इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. कॅशचा रिफंड कधी घेता येतो, त्याला 1,000 रुपयाचं पण लिमिट नाही, किती कॅश पडले रिफंड घेता येईल. रिफंड ऑफ ITC ऑन एक्सपोर्ट ऑफ गुड्स सर्व्हिसेस विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स. रिफंड ऑफ ITC ऑन एक्सपोर्ट LUT आहे. रिफंड ऑफ ITC हा ITC रिफंड आहे. ऑन अकाउंट ऑफ सप्लायज मेड टू सेल्स युनिट डेव्हलपर हा पण LUT आहे आणि सेल्समध्ये सप्लाय केला आहे त्याचा रिफंड. रिफंड ऑन अकाउंट ऑफ ITC अक्युमुलेटेड ड्यू टू इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चर. ऑन अकाउंट ऑफ रिफंड कोणाला मिळतो, रिसिपियंट ऑफ डीम एक्सपोर्ट. डीम एक्सपोर्टचा जो रिसिपियंट आहे त्याला. आणि दुसरं इकडे ऑन अकाउंट ऑफ रिफंड बाय सप्लायर ऑफ डीम एक्सपोर्ट. मग डीम एक्सपोर्ट झाला कधी, त्या डेटपासून 2 वर्षामध्ये रिफंड मिळेल. मग रिफंड मागतोय कोण, सप्लायर का रिसिपियंट. मग 2 वर्षात रिफंड मागतात, डॉक्युमेंट काय बघायला पाहिजे, डॉक्युमेंट बघायचे, त्यांच्या ट्रान्झॅक्शनची अमाऊंट येईल ते बरोबर आहे की नाही. ते बरोबर आहे तर रिफंड सँक्शन होईल, फार त्यामध्ये काय अवघड नाही आहे. रिफंड ऑफ अकाउंट ऑफ ITC अक्युमुलेटेड ड्यू टू इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चर. याच्यामध्ये ITC रिफंड कोणाला मिळत नाही, कुठलेही गुड्स आहेत जे नोटिफाय केले
त्यांना त्यातला रिफंड मिळत नाही, ते गुड्स आहेत का, तर रिफंड रिजेक्ट होईल. हे प्रोव्हिजनप्रमाणे इन्व्हर्टेड स्टॉक स्ट्रक्चर आहे. ज्यांना रिफंड अलाव केला जातो त्यांनी ॲप्लिकेशन केलं असेल तर ते 2 वर्षामध्ये केलं आहे. 2 वर्ष कधीपासून मोजायची ते बघायचं, डॉक्युमेंट कुठले चेक करायचे हे बघायचं, मग त्याप्रमाणे डिसाईड होईल की त्याचं रिफंड मंजूर करायचा का ना मंजूर. ऑन अकाउंट ऑफ रिफंड बाय डीम एक्सपोर्ट झालं, रिफंड ऑन अकाउंट ऑफ सप्लाय टू सेज युनिट विथ पेमेंट ऑफ टॅक्स. आता विथ पेमेंट ऑफ टॅक्स आहे, जर विथ पेमेंट ऑफ टॅक्स आहे 1 लाखाची अमाऊंट आहे, माझ्याकडे LUT नाही आहे, तरी मी 18% त्यावर टॅक्स जमा केला 18,000. मग 18,000 ज्या वेळेस मी जमा करतो त्यावेळेस ही जमा कशी करीन. माझ्याकडे ITC असेल, जर 12,000 ITC आहे हा मी युटिलाइज करीन हे 18,000 भरण्याकरता. कॅश माझ्याकडे असेल 6,000 ती मी वापरीन. टोटल किती झाली 18,000. म्हणजे हे 18,000 भरण्याकरता मी ITC युटिलाइज केला, कॅश भरली 6,000, म्हणजे हे 12 आणि 6 किती झाले 18. मी रिफंड मागेन या 18,000चा. आणि जर माझ्याकडे LUT असेल तर मग मी टॅक्स जमाच नाही करणार, मग ही कॅश भरण्याचा प्रश्न येत नाही. मग हा 12,000 जो ITC आहे त्याचा रिफंड मागेन. लक्षात घ्या. एनी अदर स्पेसिफाय एक्सेस पेमेंट ऑफ टॅक्स आणि इथे ऑन अकाउंट ऑफ असेसमेंट, प्रोव्हिजनल असेसमेंट, अपील, एनी अदर ऑर्डर हे दिलेले आहे. यातनाच ऑप्शन कुठला तरी चूज करून काय करायला लागेल, टॅक्स पेअरला रिफंडसाठी ॲप्लिकेशन करायला लागेल. RFD 01 यातना जनरेट होईल ज्यावेळेस क्रिएट रिफंड ॲप्लिकेशन केलं जाईल त्यावेळेस. मग याच्यानंतर पुढे ऑप्शन येतील. बघा ऑर्डर घेतला मी, ते कुठली ऑर्डर आहे ते आलं. मग हे सगळं सिलेक्ट केलं जाईल किती अमाऊंट आहे, हे इथे कुठल्या बँकेमध्ये पैसे गेले पाहिजेत, इथे अकाउंट येईल, तिकडे रिफंड जाईल. एंटर डॉक्युमेंट डिस्क्रिप्शन, चूज डॉक्युमेंट येतील. या प्रकारे जो ऑप्शन सिलेक्ट केला आहे त्याप्रमाणे त्याला ती माहिती द्यायची टॅक्सपेअरला आणि ते डॉक्युमेंट मग सबमिट होतील POच्या डेस्कवरती. आणि ते चेक करून त्याप्रमाणे त्याला बघायचं आहे की तो कसला रिफंड मागतो आहे, तो कुठल्या परिस्थितीत मागतो आहे, आणि त्याप्रमाणे रिलिव्हंट डॉक्युमेंट चेक करायचे, रिलिव्हंट डेट चेक करायची आणि प्रोव्हिजनप्रमाणे त्याचा रिफंड हा मंजूर किंवा नामंजूर होईल. एटीन 4 मध्ये काय, रिफंड ऑफ ITC ऑन अकाउंट ऑफ झिरो डेट सप्लाय. आता बघा तुम्ही जसं दाखवलं इकडे की जर का मी LUT नाही वापरत, 18,000 भरले, ITC घेतला 12,000चा, ओके, आणि 6,000 कॅशमध्ये जमा केली. जेव्हा मी सांगतो की मी 18,000 रुपये टॅक्स भरला आहे त्यावेळेस मला 18,000 रिफंड होत असतील, म्हणजे मला या 12,000चा पूर्ण रिफंड मिळाला की नाही मिळाला, या 6,000 जे कॅशमध्ये भरले पूर्ण मिळाला की नाही. पण जर मी LUT आहे आणि माझ्याकडे जर इथे ITC आहे तर मग इथे काय होतं, माझ्याकडे जो ITC आहे तो ITC फक्त या एक्सपोर्टचा नसेल, मी लोकल सप्लाय केला आहे, मी डीम एक्सपोर्ट केला आहे, मी मर्चंट एक्सपोर्टरला सप्लाय केला आहे, या सगळ्याचा ITC माझ्या परचेसमध्ये आलेला आहे. म्हणून त्यांनी काय केलं, इथे फॉर्म्युला दिला आहे की या फॉर्म्युलाप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, किती ITC मिळेल, रिफंड अमाऊंट मीन्स द मॅक्झिमम रिफंड किती मिळेल हे ठरेल. तुम्ही सांगा आम्हाला पहिले, टर्नओव्हर ऑफ झिरो डेट सप्लाय ऑफ गुड्स किती आहे, टर्नओव्हर ऑफ झिरो डेट सप्लाय ऑफ सर्व्हिस किती आहे, एकूण ॲडिशनल टर्नओव्हर किती आहे आणि नेट ITC किती. या फॉर्म्युलाप्रमाणे जी अमाऊंट येईल तेवढाच रिफंड मिळेल. आलं लक्षात. आता याच्यामध्ये गुंतागुंत अशी आहे की इन केस ऑफ झिरो रेटेड सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस और बोथ विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स अंडर बॉन्ड और LUT इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ IGST ॲक्ट सेक्शन 16. आता ज्या वेळेस झिरो रेटेड सप्लाय होतो, इथे बघा
हा झिरो डेट सप्लाय कुठे दिला आहे? सेक्शन 16मध्ये. झिरो डेट सप्लाय मीन्स दिला आहे कुठला आहे? एक्सपोर्ट ऑफ गुड्स आणि सप्लाय टू सेल्स. आता ह्याच्यामध्ये जर रिफंड घ्यायचं आहे तर बघा इथे सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सबसेक्शन 17(5) जो आहे म्हणजे काय? ब्लॉक क्रेडिट. क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स may be availed for making zero date supplies notwithstanding that such supply may be an exempt supply. एक्झाम सप्लाय जरी आहे लोकली आणि तो जर एक्सपोर्ट केला तर त्याच्या पण RTCचा रिफंड मिळेल. त्याच्या पण RTCचा रिफंड मिळेल. मग इथे रजिस्टर्ड पर्सन मेकिंग झिरो डेट सप्लाय शॅल बी इलिजिबल टू क्लेम रिफंड ऑफ अनयुटिलाइज इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ विदाउट पेमेंट ऑफ IGST अंडर बॉन्ड किंवा लेटर ऑफ अंडरटेकिंग इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 54. हे लिंक कळतं ना तुम्हाला? 54मध्ये रिफंड मिळेल आणि 54 काय म्हणतो? 16(3) सांगितलं रिफंड मिळेल. तो रिफंड देण्यासाठी तो रूल आहे. कळलं इकडे? IGST ॲक्ट सेक्शन 16(3) प्रमाणे ITC रिफंड मिळेल. ग्रँटेड ॲज पर कसा मिळेल ते दिलं इकडे. कशा प्रकारे मिळेल? रिफंड अमाऊंट मीन्स मॅक्झिमम अमाऊंट किती मिळेल हे कळेल. म्हणजे या फॉर्म्युलाचा जे रिझल्ट आहे रिफंड अमाऊंट इक्वल्स टू हा फॉर्म्युला जसा वापरला जाईल जी अमाऊंट येईल ती रिफंड अमाऊंट आहे. नेट ITC मीन्स इनपुट टॅक्स क्रेडिट अवेल्ड ऑन इनपुट्स अँड इनपुट सर्व्हिसेस ड्युरिंग द रिलेव्हंट पिरियड अदर दॅन ITC अवेल्ड फॉर विच रिफंड इज क्लेम 89(4)A आणि 89(4)Bचा RTC डायरेक्ट रिफंड मिळतो. ती आपण बाजूला करा. म्हणजे जर माझ्याकडे इकडे 1,000 रुपये असतील तर ह्यातले समजा 75 आहेत डीम एक्सपोर्टचे त्याकरता इनपुट वापरला. 125 आहेत मर्चंट एक्सपोर्टसाठी वापरल्या गुड्सचे तर मी 175 आणि 125 200 बाजूला काढेन. बाजूला काढले उरले किती? 800. आलं लक्षात? नेट ITC मीन्स इनपुट टॅक्स क्रेडिट अवेल्ड ऑन इनपुट सर्व्हिसेस ड्युरिंग द रिलिव्हंट पिरियड अदर दॅन ITC अवेल्ड. मी इथे दिला किती आहे माझ्याकडे? 1,000 आहे. ओके. आणि त्यातला लेस ITC अवेल्ड फॉर विच रिफंड इज क्लेम 4A 4B डायरेक्ट मिळतो त्याचा. त्याची अमाऊंट वजा करा. ही वजा केली उरली अमाऊंट किती आहे? 800. मग 800 काय? नेट ITC आहे. मी ज्या महिन्यामध्ये एक्सपोर्ट केलं त्या महिन्यात मी जे काय परचेस केलं त्यातला एकूण माझा ITC दिसतो किती? 1,000. तो 1,000 सगळा का मी त्याकरता नाही वापरला. जो 4A 4Bला वापरला तो 200 असेल तर तो वजा करून 800 उरतो. तो नेट ITC आहे. टर्नओव्हर ऑफ झिरो डेटेड सप्लाय ऑफ गुड्स. टर्नओव्हर ऑफ झिरो डेटेड सप्लाय ऑफ गुड्स मीन्स द व्हॅल्यू ऑफ झिरो डेटेड सप्लाय ऑफ गुड्स मेड ड्युरिंग द रिलिव्हंट पिरियड without payment of tax under bond किंवा LUT or the value which is 1.5 times the value of like goods domestically supplied by the same or similarly placed supplier as declared by the supplier whichever is less. आता ह्यात काय सांगितलं आहे की ज्यावेळेस एक्सपोर्ट केला जातो हा जो रूल आहे ना इकडे 96B हा पहिल्यापासून नव्हता. जर मी एक्सपोर्ट करतोय आणि 2 लाख अमाऊंट सांगतोय. आता जो माझा फॉरेन बायर आहे मी त्याला सांगितलं असं की हे बघ तू मला 1.5 लाख रुपये द्यायचे इंडियन रुपीजप्रमाणे पण तुला मी इनवॉइस देईन 2 लाख रुपयाप्रमाणे. चालेल का? तो बोलेल नाही. तर मी सांगेन मग तुला 1,17,000 रुपये द्यायला लागतील इंडियन रुपीजप्रमाणे. कळलं? जर मी त्याला असं बोललो तू बोले ठीक आहे मला काय फरक पडतो आहे तुम्ही द्या 2 लाखाचा इनवॉइस द्या आणि ॲक्च्युली मी तुम्हाला पेमेंट किती करायचं? 1,50,000. त्याची 20,000 वाचतात ना. तो हो बोलेल की नाही बोलेल? एक मानवी प्रवृत्ती जगात तुम्ही कुठेही जा असे व्यवहार सगळीकडे चालतात. आपला फायदा आहे
तू काय पण दाखव, मला काय फरक पडत नाही. जर त्याच्या देशामध्ये त्याच्या गव्हर्नमेंटला त्याच्यामध्ये जर टॅक्स वाढत नसेल, त्याला कुठलं नुकसान नसेल, तर होच बोलणार आहे. ठीक आहे, तू गुड्स दे, किती रुपयाचे, ॲज पर इनवॉइस 2 लाखाचे, मी तुला पेमेंट केलं 1.5 लाख. त्या कंट्रीमध्ये त्याने 1.5 लाखाचे गुड्स परचेस केले हे कळणार असेल तर तो येस बोलेल. बरोबर आहे. आता यामध्ये काय होतं, जेव्हा इथे तुम्ही हा फॉर्म्युला वापरता, तिकडे जर 2 लाख दाखवले तर काय होतं, रिफंड जास्त मिळतो. रिफंड जास्त अमाऊंटचा मिळतो. रिफंड जास्त अमाऊंटचा मिळतो. तर लक्षात आलं गव्हर्नमेंटला की या प्रकारे व्हॅल्यू फुगवून दाखवली जाते, खोटी व्हॅल्यू दाखवली जाते. मग त्यांनी काय केलं, एक हा रूल इथे फॉर्म्युल्यामध्ये हे सांगितलं की तुम्ही लोकली गुड्स केवढाला विकता, सिमिलर गुड्स लोकली केवढाला विकता, सिमिलर क्वांटिटी तेवढे गुड्स लोकली केवढाला विकता, ॲज पर इनवॉइस 5 लाख. व्हॅल्यू ऑफ लाईक गुड्स डोमेस्टिकली 4 लाख. भारतामध्ये व्हॅल्यू 4 लाख आणि ॲज पर इनवॉइस फॉरेनला किती आहे, 5 लाख. याच्यात 1.5 पट काढले, 1.5 टाइम्स 6 लाख. या दोघांमध्ये लोअर काय, 5 लाख. मग 5 लाख 5 लाख व्हॅल्यू दिलेली आहे. लोकली 4 लाख आहे आणि तुम्ही एक्सपोर्टला 5 लाख दाखवता, चालेल. पण जर उलटं आहे की इथे 20 लाख दाखवले आणि लोकली 10 लाख आहे, तर जास्तीत जास्त याच्यात 1.5 पट किती होईल, 15. मग 15 आणि यांनी 20 दाखवले, यातले लोअर काय, 15 लाख. 15 लाखात दाखवू शकतो. याच्यावरती गव्हर्नमेंट ॲक्सेप्ट नाही करत. एक गव्हर्नमेंटने हे केलं. आणि दुसरा एक हा रूल केला की जर RTC तुम्ही काय करताय, त्याचं रिफंड घेताय, 20 लाख दाखवलं ना, जर 20 लाख जी अमाऊंट दिलेली आहे, वेअर एनी रिफंड ऑफ अनयुटिलाइज्ड इनपुट ऑफ क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ एक्सपोर्ट ऑफ गुड्स ऑर ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स पेड ऑन एक्सपोर्ट ऑफ गुड्स हॅज बीन पेड टू ॲन ॲप्लिकंटला त्याचा रिफंड दिला. बट द सेल प्रोसेड्स इन रिस्पेक्ट ऑफ सच एक्सपोर्ट गुड्स हॅव नॉट बीन रिअलाइज इन फुल्ली ऑर इन पार्ट इन इंडिया. संपूर्ण अमाऊंट त्यांनी एक्सपोर्ट केले जी व्हॅल्यू दाखवली तेवढी जर त्याला रिकवर नाही झाली विदिन दॅट पिरियड अलाउड अंडर द फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट 1999. हा जो कायदा आहे फेमा 99, या कायद्याप्रमाणे जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये त्याला ती अमाऊंट रिकवर नाही झाली, इन्क्लुडिंग एनी एक्सटेन्शन, तो पिरियड किंवा काय आणखीन वाढवलेला कालावधी आहे, पर्सन टू हुम द रिफंड हॅज बीन मेड दॅट डिपॉझिट द अमाऊंट सो रिफंडेड, त्याला जे रिफंड केले टू द एक्सटेंट नॉन रिलेशन ऑफ द अमाऊंट अलॉंग विथ ॲप्लिकेबल इंटरेस्ट विदिन 30 days ऑफ एक्सपायरी ऑफ द सेल. 30 दिवसामध्ये तो पिरियड दिला आहे किंवा एक्सटेंडेड पिरियड दिला आहे फेमा कायद्याप्रमाणे, जर त्याला सेल प्रोसीड रिकवर झाली नसेल तर काय होईल, त्याला त्या तुलनेत ती अमाऊंट 30 दिवसामध्ये जमा करायला लागेल. नॉन रिअलायझेशन ऑफ सेल प्रोसीड अलॉंग विथ ॲप्लिकेबल इंटरेस्ट विदिन 30 days ऑफ द एक्सपायरी ऑफ द सेल पिरियड. अदरवाईज त्याच्यावरती सेक्शन 73, 74 प्रमाणे काय होईल, पुढे रिकव्हरी प्रोसिडिंग होईल आणि इंटरेस्ट पण त्याला भरायला लागेल. आता हा जो रूल आहे, ज्यावेळेस रिफंड दिला जातो त्या कुठल्याही सेक्शनमध्ये या संदर्भामध्ये काही तरतूद नाही आहे. ही तरतूद डायरेक्ट केली आहे. काही लोकांचं म्हणणं असं आहे की हा जो आहे हा नियमच हा कायद्याविरोधी नियम आहे, हा अल्ट्रा वायर ह्याला म्हणतात, अल्ट्रा वायर्स, की असा नियम गव्हर्नमेंट बनवू शकत नाही. जेव्हा आपण सेक्शन बघतो त्यात मग असा रूल बनवण्याची पॉवर असली पाहिजे, तशी पॉवर नाही आहे या रूलला, असं काही एक्सपर्टचं म्हणणं आहे. पण आहे रूल याप्रमाणे. तर हा गव्हर्नमेंटने का बनवला होता, गव्हर्नमेंटचा उद्देशच हा होता की अशा प्रकारे चुकीचा रिफंड घेऊ नये. तुम्ही एक्सपोर्ट केलं आहे, मग तुम्हाला 1,50,000 का मिळाले, 2 लाख तुम्ही दाखवला इनवॉइस, पण 2 लाखाला तुम्हाला काय मिळायला पाहिजे, फॉरेन त्या बाहेरकडनं तेवढे पैसे मिळायला पाहिजे. तो तुम्हाला $1 देईल
इंडियन रुपीजमध्ये एवढी अमाऊंट तुमच्या बँकेमध्ये आली पाहिजे, का येत नाही आहे? मग ह्या प्रकारे यांचे व्यवहार असतात. त्याला आळा घालण्यासाठी तो रूल केला. आणि इथे पण काय केलं, हा फॉर्म्युला असा बनवला की मॅक्झिमम आम्ही एवढंच अलाउड करू. आता यातनं काय होईल, रिफंड परत रिस्ट्रिक्ट होतो त्यामुळे वाढवल्यामुळे की 20 लाख ॲक्च्युली समजा मी म्हणतो आहे की 20 लाख मला मिळत आहेत, पण रिफंडसाठी हे म्हणतात नाही 15 लाखच आम्ही अमाऊंट काय करू विचारत घेऊ. तुम्हाला 20 लाख तिथे अमाऊंट ॲक्च्युअली जरी असली आणि मी जरी दाखवलं की अरे मला मिळाले तेवढे पैसे मिळत आहेत मला 20 लाख रुपये, पण ते फॉर्म्युला मान्य करत नाही, हा रूल मान्य करत नाही, म्हणून तेवढीच व्हॅल्यू घ्यायची. आलं लक्षात? एक रिफंड अमाऊंट, नेट आय टी सी जो आय टी सी टोटल असेल त्यातनं 4A 4Bचा आय टी सी वगळून जो आय टी सी येईल तो नेट आय टी सी. टर्नर ऑफ झिरो सप्लाय गुड्स कसा काढायचा, तर या फॉर्म्युलाप्रमाणे व्हॅल्यू ऑफ झिरो सप्लाय गुड्स मेड ड्युरिंग द पिरियड विदाउट पेमेंट ऑफ किती आहे ती बघा, आणि द व्हॅल्यू विच इज 1.5 टाइम्स किती होते. मी इथे व्हॅल्यू दिली 20 लाख आणि लोकली किती आहे 10 लाख, याचे 1.5 टाइम्स किती येतील 15 लाख होतील. तर मग हे 15 लाखच व्हॅल्यू येईल, फायनली 15 लाखच येईल टर्नर ऑफ झिरो सप्लाय गुड्स. आलं लक्षात? Turnover of generated supply of services means the value of generated supply of services made without payment of tax under bond or letter of undertaking LUT. कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं, कॅल्क्युलेटेड इन द फॉलोइंग मॅनर, नेमली टर्नओव्हर ऑफ generated supply of services means the value of generated supply of services made without payment of tax. म्हणजे LUT किंवा बॉन्ड वापरून काय केलं आहे की सर्व्हिस दिली आहे. याच्यामध्ये बघा, समजा माझ्या अकाउंटला या महिन्यात 10 लाख रुपये आले, ओके, तर या 10 लाखामध्ये 8 लाख रुपये असे आहेत की ज्याची सर्व्हिस मी प्रोव्हाइड केलेली आहे. 2 लाख असे आलेत की ज्याची सर्व्हिस पुढे प्रोव्हाइड करायची, म्हणजे ॲडव्हान्स घेतलेला आहे. असं असू शकतं ना. Generated supply of services in aggregate payment received during the relevant period. किती पेमेंट मिळालं ती अमाऊंट घ्या, पेमेंट मिळालं त्यामध्ये ॲड करा, प्लस generated supply of services where supply has been completed for which payment has been received in advance in any period prior to relevant period. आता जसं इथे मला अमाऊंट आली 10 लाख, पण अगोदर मला ॲडव्हान्स मिळाला होता 2 लाख, तो सप्लाय मी आता दिला आहे. 10 लाख अमाऊंट आलेली आहे, प्लस 2 लाख सर्व्हिस मी दिली, आणि आता आणखीन ॲडव्हान्स मिळाला आहे. ह्या 10 लाखामध्ये काय ॲडव्हान्स आहे, समजा 3 लाखाचा ॲडव्हान्स आहे, सर्व्हिस पुढे द्यायची आहे, तो वजा करा. 10 लाखामध्ये मी जी सर्व्हिस दिली या महिन्यात 2 लाखाची 12 झाले, आणि 10 लाखात 3 काय ॲडव्हान्स आहे ते वजा होतील, म्हणजे किती झाले एकूण 9 लाख. हा 9 लाख काय झाला, टर्नओव्हर ऑफ जनरेटेड सप्लाय ऑफ सर्व्हिसेस झाला. इनवॉइस कितीचा बनला हे नाही बघितलं जातं. पेमेंट तुम्हाला मिळालं आहे, किती पेमेंट मिळालं, या पेमेंटमध्ये काय ॲडव्हान्स आहे तो वजा करा, आणि सर्व्हिस दिली या महिन्यात त्याचा ॲडव्हान्स अगोदर घेतला होता ती व्हॅल्यू ॲड करा. द ॲग्रिगेट ऑफ द पेमेंट रिसिव्ड ड्युरिंग द रिलेव्हंट पिरियड, ती अमाऊंट इथे घ्या. किती अमाऊंट आहे, मी म्हटलं 10 लाख. ॲड जनरेटेड सप्लाय सर्व्हिसेस वेअर सप्लाय हॅज बीन कम्प्लिटेड, सप्लाय कंप्लीट झाला ज्याचं पेमेंट अगोदरच्या कालावधीत घेतलं होतं, ती अमाऊंट यामध्ये 10 लाख आले, यात 2 लाख अगोदर पेमेंट घेतलं होतं ती अमाऊंट काय केली ॲड केली, आणि लेस करा ॲडव्हान्स घेतला, जी अमाऊंट घेतली 10 लाखाची त्या सगळ्या अमाऊंट सप्लाय केला का या महिन्यात नाही केला, पुढे करणार आहे. 3 लाखाचा पुढे करा, म्हणजे आता ॲडव्हान्स आहे ते वजा करा, मग 3 वजा करा, आले 9 काय झालं, टर्नओव्हर ऑफ जनरेटेड सप्लाय ऑफ सर्व्हिस. हे सगळं तुमचा सिस्टम कॅल्क्युलेट करतो. मी तुम्हाला दाखवलं ना, ॲप्लिकेशन्स करेल सप्लायर, तो ती माहिती टाकेल, डॉक्युमेंट टाकेल, त्यातून त्या व्हॅल्यू सिस्टम पिकअप करतो आणि ती अमाऊंट तो काढून देतो.
ती अमाऊंट बरोबर आहे की नाही, डॉक्युमेंट बरोबर आहे, डेट बरोबर आहे, रिलेव्हंट पिरियड बरोबर आहे, जो ॲप्लिकंट आहे रिफंड मागण्यासाठी तो इलिजिबल आहे का, पात्र आहे का, यस रिफंड त्याला मिळेल. आलं लक्षात. ॲडजस्टेड टोटल टर्नओव्हर मीन्स adjusted total turnover means the sum total of the value of the turnover in a state or union territory as defined under section 2. आता ज्यावेळेस प्रत्येक स्टेटचा नंबर वेगवेगळा असतो, मग त्या स्टेटमधला सप्लाय किती हे बघायचं, एक्सक्लुडिंग टर्नओव्हर ऑफ सर्व्हिसेस अँड. आता बघा, जेव्हा टर्नओव्हर इन स्टेट म्हटलं जातं means aggregate value of all taxable supplies. यामध्ये परचेसचा टॅक्स येत नाही, एक्सक्लुडिंग द व्हॅल्यू ऑफ इनवर्ड सप्लाईज, RCM वाला टॅक्स येत नाही त्यामध्ये. अँड एक्झाम सप्लाईज, एक्सपोर्ट ऑफ गुड्स और सर्व्हिसेस ऑर बोथ, अँड इंटरस्टेट सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस ऑर बोथ फ्रॉम द स्टेट और UT बाय द स्टेट टॅक्सेबल पर्सन. आणि एक्सक्लूड करायचा टॅक्स. ही कशामध्ये येतं, हे टर्नओव्हर काढताना येतं. आता द टर्नओव्हर ऑफ स्टेट और UT प्लस द टर्नओव्हर ऑफ युनिट सप्लाय ऑफ सर्व्हिसेस डिटरमाइन इन टर्म्स ऑफ क्लॉज D अबो. वरती दिलं नाही सप्लाय सर्व्हिस कशी काढायची, सर्व्हिसची व्हॅल्यू, ती व्हॅल्यू ॲड करा. हे काय करतो इकडे, टर्नओव्हर ऑफ युनिट सप्लाय ऑफ सर्व्हिसेस हे काढतोय आपण ॲडजस्टेड टोटल टर्नओव्हर. हा कुठे वापरायचा आहे, या फॉर्म्युल्यामध्ये हा भाग बघतोय. रिफंड अमाऊंट येण्यासाठी टर्नओव्हर ऑफ युनिट सप्लाय ऑफ गुड्स घ्यायचं आहे, टर्नओव्हर युनिट सप्लाय ऑफ सर्व्हिस घ्यायचं आहे, नेट ITC घ्यायचं आहे. हे बघितलं आपण. आता बघतोय आपण ॲडजस्टेड टोटल टर्नओव्हर. हा कसा काढायचा, द टर्नओव्हर ऑफ स्टेट और UT जसं डिफाईन केलं आहे 2 क्लॉज 112 हे मी सांगितलं बरोबर आहे. प्लस द टर्नओव्हर ऑफ युनिट सप्लाय ऑफ सर्व्हिसेस डिटरमाइन इन टर्म्स ऑफ क्लॉज D. म्हणजे जसं हे तुम्हाला सांगितलं इकडे मी की एकूण 10 लाख आले, सर्व्हिस किती अमाऊंटची या महिन्यात दिली आणि किती ॲडव्हान्स घेतला ते वजा करून जी अमाऊंट येईल ती अमाऊंट घ्यायची. टर्नओव्हर ऑफ सर्व्हिसेस एक्सक्लूड करा, व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाय अदर दॅन झिरो डेट सप्लाय आणि 4A 4B लेस करा, त्याचा टर्नओव्हर लेस करा. ओके, आउटवर्ड सप्लाय काढतोय आपण, त्यातनं ह्याचा एक्झामचा लेस करा, वजा करा आणि 4A 4Bचा टर्नओव्हर पण लेस करा, कारण त्याचा RTC वेगळा मिळतो. त्या अमाऊंट लेस करून जी अमाऊंट येईल ती काय येईल, ॲडजस्टेड टोटल टर्नओव्हर. बघा, जर टर्नओव्हर इन अ स्टेट और UT एक्सक्लुडिंग टर्नओव्हर ऑफ सर्व्हिसेस जी अमाऊंट येईल तिथे येईल. ओके, आता याच्यामध्ये ॲड काय करा, टर्नओव्हर ऑफ युनिट्स ऑफ सर्व्हिसेस मेड विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स अंडर बॉन्ड और LUT अँड नॉन युनिट सप्लाय ऑफ सर्व्हिसेस लेस द व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाय आणि अजून लेस करा 4A 4B वाला सप्लाय. जी अमाऊंट येईल ती ॲडिशनल टोटल टर्नओव्हर. इथे ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर मी तुम्हाला परत सांगेन एक्झाम्पल आहे खाली, हे मी घेईन मग तुम्हाला क्लिअर होईल. मी घेईन एक्झाम्पल घेतो ना परत. एक्झाम्पल मी त्या करता ठेवलेलं आहे.